तर वाल्मिक कराड फरार काळामध्ये दिंडोरीमधल्या आश्रमात गेल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय। वाल्मिक कराडच्या चौकशीसाठी सीआयडीचे अधिकारी 27 डिसेंबरला तपासासाठी आले। त्यांच्या तपासामध्ये वाल्मिक कराड 16 डिसेंबरला दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये दर्शनासाठी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्या आश्रमाच्या संदर्भात मी इथं वक्तव्य केलेलं आहे, जो दिंडोरीचा श्रीराम मोरे म्हणजे अण्णासाहेब मोरेंचा आश्रम आहे, त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। त्यांच्या अगदी तिथं जी काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये कुठं काय चालतं, तिथल्या तळमजल्यावर काय चालतं, कुठल्या राजकारण्यांचे काळे पैसे त्या आश्रमामध्ये खाली खोदून ठेवलेले आहेत, हे सगळे जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढणं गरजेचं आहे। दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात, अनेक जण येतात। आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही, आलेल्या सगळ्या लोकांचं येतात, दर्शन घेतात, जातात। आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात CCTV फुटेज पण दिले। आम्ही त्यांना नंतर विचारलं पण याच्यात काय, ते म्हणजे तसं काय याच्यात नाही, आले फक्त येऊन गेले एवढे ते बोलले। पण त्याच्यात काय असं कोणी ते जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही विष्णू चाटे असे ते कोणी हे नव्हते त्यांच्याबरोबर असे कोणी। दरम्यान याच संदर्भामध्ये आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आणखी एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झालेला आहे। वाल्मिक कराड यांचा या हत्याकांडाशी सहभाग असल्याचे पुरावे एका बाजूला सादर होत असताना दुसरीकडे वाल्मिक कराड 16 तारखेला नाशिकच्या दिंडोरीमधील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आला होता। ही माहिती आता तपासामध्ये उघडकीस आलेली आहे। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या संदर्भात आरोप केलेले होते, त्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या संदर्भातला खुलासा करण्यात आलेला आहे। सीआयडीच्या पथकाने इथे येऊन माहिती घेतलेली होती। रितसर पत्र हे स्वामी समर्थ केंद्राला देण्यात आलेलं होतं। 27 तारखेला हा पत्रव्यवहार करण्यात आलेला होता। 16 तारखेला म्हणजे 16 डिसेंबरला वाल्मिक कराड या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आलेला होता। पोलिसांच्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून ही माहिती मिळालेली होती, काही तपासामध्ये ही माहिती उघडकीस आलेली होती। त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने स्वामी समर्थ केंद्राला एक पत्रव्यवहार केलेला होता आणि त्यानुसार पोलिसांची टीम इथे आली, CCTV फुटेज तपासलं आणि या CCTV फुटेजमध्ये वाल्मिक कराड इथे दर्शनासाठी येऊन गेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। मात्र तृप्ती देसाई यांनी जे आरोप केलेले होते, वाल्मिक कराड इथे 2 दिवस मुक्कामाला होता, त्याबरोबर विष्णू चाटे देखील होता, याचं मात्र स्वामी समर्थ केंद्राकडनं खंडन केलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाचा आणि स्वामी समर्थ केंद्राचा कुठलाही सहभाग नसल्याचं स्वामी समर्थ केंद्राकडनं स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे तृप्ती देसाई यांच्या आरोपानंतर एक बाब मात्र उघडकीस आलेली आहे, वाल्मिक कराड 16 तारखेला नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामधल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आला होता। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, दिंडोरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।